नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की आता अनेक शेतकरी आपल्याला विचारत असतात की कोणतं वाण हे लागवड केलं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, वाण मक्याचं वाण असो, ज्वारीचं असो किंवा बाजरीचं असो किंवा गहूचं असो, कोणतंही वाण लागवड करताना आपल्याला जाणीवपूर्वक चांगल्या वाणाची निवड करणं हे खूप महत्वाचं असतं. अनेक शेतकरी असे म्हणजे कंपनी प्रतिनिधी आता मार्केटमध्ये फिरत असतात. प्रत्येक कंपनी प्रतिनिधी वाटत असतं की आपलं बियाण्याचा सेल व्हावा, मला महिन्याला पगार मिळावा, मला तो माल विकल्यानंतर त्याच्यावर इन्सेंटिव्ह मिळावा. तर शेतकरी मित्रांनो, काय असतं, एक गाव असतं, गावामध्ये हजारो पॅकेट हे विकले गेलेले असतात. हजारो पॅकेट मध्ये तो कंपनी प्रतिनिधी पूर्ण गावामध्ये फिरून एकच प्लॉट असा चांगला झांबलत असतो आणि त्या प्लॉटवर कार्यक्रम घेऊन तर हे आमचं वाण आहे आणि आमच्या वाणाचा इतकं इतकं उत्पादन येतं असं दावा करून सांगत असतात. पण बाकीचे जे 99 प्लॉट असतात तर ते चांगलं म्हणजे उत्पादन येईल बा अशी गॅरंटी तिथे नसते. पण एकच चांगला प्लॉट सापडून आपल्याला ते दाखवून आणि त्याची मार्केटिंग करण्याचा प्रयत्न करत असतात. तर शेतकरी मित्रांनो, कंपनी प्रतिनिधींना बळी न पडता आपले एखादी जाणकार आपल्याला जर बियाण्याची निवड करताना जमत नसेल तर एखादी जाणकार व्यक्तिमत्व असेल, एखादी शेतकरी असेल, त्याच्या मार्गदर्शनाने आणि शेतकरी मित्रांनो मार्गदर्शनही घेतलं असेल त्यांचं, तरी पण तुम्ही बियाणं निवड करत असताना आपल्या जमिनीनुसार बियाण्याची निवड करावी. मुराड जमिनीसाठी वेगळं बियाणं निवड करावी लागत असते. लालतान जमीन असते तिथे थोडं वेगळं बियाण्याची निवड करावी लागत. काळीची जमीन असेल तिथे वेगळं बियाण्याची निवड करावी लागत असते. चुनखडी जमीन असते तिथं वेगळ्या बियाण्याची निवड ही करावी लागत असते. बियाण्यामध्येही खूप प्रकार असतात. काही बियाणं हे 3.5 महिन्यामध्ये तयार होऊन जात असतं, काही बियाणं हे 4 महिने सुद्धा घेत असतं, तर काही बियाणं हे 4.5 महिने किंवा 5 महिने सुद्धा काही बियाणं हे घेत असतात. तर शेतकरी मित्रांनो, बियाण्याची निवड करताना काळजीपूर्वकच आपल्याला बियाण्याची ही निवड करायची आहे. जास्त कंपनी प्रतिनिधींमागे लागू नका. उत्पन्न हे हमीचं असतं. 6 महिन्याचं उत्पन्न आपल्याला घ्यावं लागत असतं. त्यानुसारच तुम्ही आपल्या बियाण्याची निवड करा. कंपनी प्रतिनिधी फक्त आपला सेल यावरच आपला फोकस असतो. तुम्ही कंपनीचं बियाणं लागवड झाल्यानंतर तुमचा प्लॉट जर चांगला जमला नाही तर कंपनी प्रतिनिधी तुम्हाला पाहायला पण येणार नाही किंवा तुमच्या प्लॉटला व्हिजिटही देणार नाही. एखादी समजून घ्या, एखादी विल्टिंगचा जरी कंपनीने दावा करत असेल की आमच्या कंपनीचं हे बियाणं हे चांगलं आहे, त्याच्यावर जर विल्टिंगचा प्रॉब्लेम आला, तुऱ्यामध्ये येऊन जर मका सुकला, तर ते कंपनी प्रतिनिधी एकही रुपयाची भरपाई देत नाही. मागच्या वर्षाचा प्लॉट व्हिजिट करून आम्हाला असं निदर्शनास आलेलं आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांचे मके हे तुऱ्यामध्ये आल्यानंतर तुमचा आता बुरशीमुळे असेल, करपा असेल, तुमच्याही प्लॉटवर जर करपा आलेला असेल, अनेक शेतकऱ्यांच्या मागच्या वर्षी ज्यांच्या ज्यांच्या प्लॉटवर हा करपा आलेला होता त्यांना एकही रुपयाचा भरपाईचा दावा कोणत्याही प्रतिनिधी कोणत्याही कंपनीने केलेला नाहीये. तर शेतकरी मित्रांनो, पाण्याचंही नियोजन आपण वेळोवेळी चांगल्या पद्धतीने केलेलं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, बियाण्याची निवड करताना एवढी काळजी तुम्ही घेतली पाहिजे. धन्यवाद.